स्मरणशक्ती कमकुवत झाली ना तुमची? बदाम खाल्ल्यामुळे बुद्धी आणि स्मरणशक्ती तल्लख होते. मग करत बसा राजा राणीचा संसार. माझ्या पांगळीची अडचण नको तुम्हाला. निघून जाते मी इकडून. बस खोटं बोलू नकोस हा, सांगून ठेवते. अगं नवऱ्याला फितवण्याचा एक कलमी कार्यक्रम होता तुझा. मुलाला आईपासून तोडून काय मिळणार आहे ग तुला? इतका वेळ लागतो तुला खाली यायला? माझा आवाज ऐकू आला नाही तुला? क्या बात आहे. कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? फर्स्ट क्लास. हा माझा मित्र, खूप खूप जुना, खूप जवळचा, खूप सख्खा घट्ट मित्र चिन्मय. खूप मोठा बिझनेसमॅन आहे, मुंबईला असतो. नाही नाही, मोठा वगैरे काय नाही, जमेल तसं बारीक सारीक करत असतो काहीतरी. काय रे, काय आत्ता वेळ मिळाला तुला इथे यायला? हे मी सुद्धा म्हणू शकतो. बाय द वे, लग्नानंतर मोठ्यांच्या पाया पडतात ना? पाया पडा माझ्या. तर रे पाया पडतात, पाया पड. अरे काही नाही रे, तेवढी एक आशीर्वाद द्यायची संधी मिळाली असती मला. हे तुझं घर बाळ गोपाळांनी भरून जाऊ दे, म्हणजे मला काका काका म्हणणारे असे एक लहान लहान 8-10 लहान मुलं तरी इकडे दुडू दुडू धावून देत, नाचू देत. मग तुला 10-12 हवेत का? नाही, कारण बिझनेसचा व्याप एवढा वाढवलेला आहेस तू की 10-12 तरी मुलं लागतील तुला. मग नाही वहिनी, 10-12 गोरे आहेत तुम्हाला? वहिनी का लाजल्या? का लाजल्या वहिनी? म्हणजे हो काय सांगतोस काय चिन्मय, माई? काय झालं माई? काय झालं? काय 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 होतंय काय? अहो, पेट में चूहे दौड़ रहे हैं, खूप भूक लागली, जरा पटकन खायला द्या. आमच्या ब्रेकफास्टची तयारी करा. अच्छा, म्हणजे तुझी परवानगी नसेल तर या घरात मला खायला सुद्धा मिळणार नाही? माई, चल चल तयारीला लाग. तुमचं आणतो सगळं. अरे खाऊन पिऊन मजेत आहे एकदम मस्त. काय टेन्शन? अरे आठ यार, आपण टेन्शन कधीच घेत नाही, आपण टेन्शन देतो. नाही तुझ्याशी मी नंतर बोलतो. अरे असंच पुढे चालला? पैसे कोण तुझा बाप देणार? तुला काय वाटलं माझं लक्ष नाहीये? लेख वा, साक्षात आनंद मयेकर सर आमच्या हॉटेलात. क्या बात आहे. बसा सर, काय मागू तुमच्यासाठी बोला. घरी येऊन माझ्या बायकोचे कान भरतोस काय? मास्तर कॉलर सोडा, कॉलर सोडा मास्तर. हॉटेलमध्ये आपली पण इज्जत आहे. सोडा सोडा सोडा. हा आता हा अधिकार तुझा नाहीये. हा अधिकार माझा आहे. येड्या, मच्छरला मारायला हे नाही घ्यायचं, फक्त टाळे पुरे आहे.
तर काय शाळा वाटली? कुठल्याही पोराच्या कानाखाली मारल्यावर तो गाल चोळत बाकावर बसेल असं वाटलं? विद्यार्थी वाटलो मी तुमचा? हॉटेलात भानगड नकोय म्हणून शांत आहे. आल्यासारखं निघायचं, नाही तर बायकोसारखं कायमचं व्हीलचेअरवर बसवीन तुम्हाला. निघायचं. वहिनी वहिनी वहिनी, नाही नाही, मला सांगा, जर माझं काही चुकत असेल तर स्पष्ट तोंडावरती मला सांगू शकता की तुझं काहीतरी चुकतंय म्हणून. नाही नाही, तुम्हाला जर असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये माझी चूक आहे, मला सांगा ना की तुझं चुकतंय. चूक 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 सांगणं काय हरकत नाही ना, पण मला स्पष्टपणे कळलं पाहिजे की या सगळ्यामध्ये माझं कुठे चुकतंय. माझं चुकत असेल मला तोंडावर सांगा की माझं चुकतंय म्हणून. हो 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 मी सांगते, पण मला आधी सांगा ना की झालं काय आहे. सांगतो काय झालं. आता नागपूरला चाललंय विधानसभेचं हिवाळी अधिवेशन. हं? नागपूरला हं. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे, बरोबर. तर मी आपला मुंबईहून निघालो. कुठे यायला? नागपूरला. कारण काय आहे, मंत्र्यांच्या गाठीभेटी आपण घेऊ, आपली सगळी कामं करून घेऊ म्हणून निघालो. तर त्यासाठी मी मुंबईहून निघालो आणि मला उचकी यायला लागली. काय उचकी यायला लागली आणि उचकी थांबेच ना. हो, तर मनात माझ्या विचार आला की हर्षने आपली आठवण काढली असेल का, कोणी यांनी आठवण काढली असेल का, असा विचार मनात येता क्षणी उचकी थांबली. काय उचकी थांबली तर म्हटलं म्हणजे नक्की हर्षने आठवण काढली असणार, म्हणून मी म्हटलं जाता जाता इकडे येऊन तुम्हाला भेटून जावं. तर ह्यात माझं काही चुकतंय, चुकत असेल तर मला तोंडावर सांगा तुमचं चुकतंय म्हणून. चूक चूक सांगितलीच पाहिजे. नाही चुकत असेल तर सांगा मला तोंडावर की तुझं चुकतंय म्हणून. नाही चुकत आहे. तर आता मी तुमच्या लग्नामध्ये येऊ शकलेलो नव्हतो. हा, त्याबद्दल मी तुमची माफी मागितली होती, जाहीर माफी मागत होतो. पाया पडायला तयार झालो होतो, तुम्ही नाही म्हणालात म्हणून. अदरवाईज सगळ्यांच्या समोर मी तुमच्या पाया पडायला तयार झालो होतो. कारण का, तर मी एवढा जवळचा मित्र असून सुद्धा तुमच्यात लग्नात येऊ शकलो नाही, म्हणजे ही माझी चूक आहे. चूक आहे म्हटल्यानंतर मला पाया पडलं पाहिजे, पण तुम्ही नाही म्हणालात म्हणून मी माफी मागितली होती. माफी मागितली होती. पण काय झालं, तर इतक्या महिन्यानंतर हा माझा इतका जवळचा मित्र मला भेटतोय, तर त्याच्याशी सतत बोलत राहावं, गप्पा माराव्या, जुन्या आठवणी काढाव्यात, असं जर माझ्या मनात सतत येत असेल तर ह्यात माझी काही चूक असेल तर तोंडावर सांगा मला. कसं आहे, हे बघा, कोणीतरी सांगितलं पाहिजे की बाबा तुमचं काहीतरी चुकतंय, हे तुमचं चुकतंय असं तुम्ही सांगितलं तर ठीक आहे, पण कोणीतरी सांगितलं पाहिजे की नाही की कोणीतरी चुकतंय म्हणून. चूक नाही आहे ना, चूक नाही. तर आता कसं आहे, म्हटलं आता नागपूरला जातोच आहे, तर मग मी ह्याला म्हटलं की तू माझ्याबरोबर चल ना, म्हणजे माझी कामं सुद्धा होतील आणि आपल्याला गप्पा मारता येतील, तर हा सतत माझ्या जवळ राहू शकेल. हे सगळं वाटत असताना माझ्याबरोबर नागपूरला आहे अशी जर मी ह्याच्यावरती जबरदस्ती केली तर त्यात माझी काही चूक असेल काय? नाही, चूक असेल तर सांगा, चुकत असेल तर सांगा आणि त्या क्षमा दे. नाही चुकत असेल तर हा जोडा घ्या, माझ्या डोक्यावर राहणार, पण चूक सांगितली पाहिजे. चुकत असेल तर सांगितलं पाहिजे. काय कोणीतरी आपली चूक दाखवली तर आपल्याला सुधारण्याची संधी मिळू शकते ना, तेव्हा कोणीतरी दाखवायला पाहिजे की हा तुमचं इथे चुकतंय. तुमचं चुकलं नाही. काय म्हणाला? तुमचं चुकलं नाही. परत एकदा म्हणा. चुकलो नाही. कोणाचं? तुमचं. माझं? यामध्ये काही चुकलेलं नाहीये. चला, म्हणजे याला मी नागपूरला घेऊन जाऊ शकतो नक्की? हो. नाही काय, लग्न झालं नसतं ना तर त्याला मी कानाला धरून ओढत नेलं असतो, पण आता तुमचं लग्न झालंय तर म्हटलं एकदा मला माझी परवानगी मागायची गरज नाहीये. म्हणजे माझ्याकडून त्यांच्यावर कसलंच बंधन नाहीये. काय म्हटलं तुम्ही तुला? म्हणजे नाही काय झालं, मी याला म्हटलं येतोच का माझ्या बरोबर, तर हा एका पायावर तयार झाला. तर मी म्हटलं अरे असं काय करतोस, तुमचं तर लग्न झालंय, परवानगी घे, लग्नानंतर तू बायकोच्या असं मुठीत असशील असं मला वाटलं होतं. पण तो हेच म्हणाला की तिच्याकडनं माझ्यावरती कसलंच बंधन नाहीये, म्हणजे लग्नानंतरही जो बदलत नाही तो खरा मित्र. राईट? नाही तर जायला हरकत नाही आपल्याला. नाही म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुमचं काहीही चुकलेलं नाही. तुम्ही जा त्यांना घेऊन. वहिनी हो हो हो, नाश्ता तयार आहे, मी आणते. नशीब काढलेस मित्र. चला बसा.
घरी काय येता हो? तुम्ही चिडू नका हो नाही ना बाई. हे सांगणारा तुम्ही कोण? हे बघा, मी एका समाजसेवी संस्थेची कार्यकर्ती आहे. आम्हाला की नाही समोरचा कितीही चिडला तरी न चिडण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आमच्या संस्थेत. खड्ड्यात घाला तुमची ती संस्था. नाही, तुमच्यासारख्या महिलांना खड्ड्यात जाण्यापासून वाचवते आमची संस्था. आधार माझ्यासारख्या म्हणजे? म्हणजे तुमच्यासारख्या अशा एकट्या राहणाऱ्या, ज्यांना कुणाचाही आधार नसतो, अशा अविवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता. हे काय आणखी नवीन? परित्यक्ता, नवऱ्याने सोडून दिलेली. तुम्हाला कोणी सांगितलं की मी? नाही, तुम्ही तशा नाही आहात, आम्हाला माहितीये ना. पण आता तुम्हीच अर्थ विचारलात म्हणून सांगितला मी. पण मुद्द्याची गोष्ट अशी आहे की अशा सगळ्या बायांसाठी पुढे नाही हो, असं बायांसाठी म्हणू नका हो. चीप वाटतं फार ते. स्त्रियांसाठी, महिलांसाठी असं म्हणावं. हा, तर मुद्द्याची गोष्ट अशी की आमच्या संस्थेत स्त्रियांसाठी, महिलांसाठी अशा अनेक योजना आहेत. बघा बाई, तुम्ही प्लीज तुम्ही माझं ऐकून तर घ्या. हे बघा, माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमच्यासारख्या महिलांना आमची संस्था शिक्षण देते, नोकरी लावून देते, स्वतःच्या पायावर उभी करते. आणि इतकंच नाही तर विशेषतः तुमच्यासारख्या महिलांसाठी आमच्याकडे प्रेग्नन्सी, त्यानंतर डिलिव्हरीसाठी आणखीन काही. भवाने, चल मुक्काटा नाहीत ना निघ, नाहीतर तुझ्या सकट तुझ्या त्या आधार संस्थेला काढी लावे ना. चल निघ. पण माझं ऐका. घे तुझी पकड. चल निघ. चल निघ. हा बोला. हा, किती वाजता येऊ भेटायला? अहो पण आमचं ठरलं होतं, बोलणं झालं होतं साहेबांशी. नाही, आता एवढ्या लांब आलोय मुंबईवरनं तर म्हटलं एकदा भेट. आता काय बोलणार? नाही, आता काय बोलणार? ठेवा. हो, थँक्यू. हसायला काय झालं? ज्या कामासाठी आलो होतो ते काम आता होतच नाहीये. मंत्री साहेबांना त्यांच्या मेवणीच्या ब्युटी पार्लरचं उद्घाटन करायला जायचंय आणि त्यानंतर ते मुंबईला जाणार. मग आता काय, तू आहेस ना? म्हणजे तू आहेस तर आपण इतके दिवसांनी भेटलोय, तू माझ्या तावडीत सापडलाय तर धमाल करूया. चला, आमचा आता पाहुणचार करा. अरे मग काय घाबरतो की काय आम्ही? हर्षवर्धन भोसले पाहुणचाराला एक घरी. मिनिट. काय आम्ही? पुऱ्या, तू काय स्वतःला आदराने आम्ही वगैरे म्हणतोस की काय? अशी सवय लागली का काय तुला? माझ्याशी नीट नॉर्मल माणसासारखं बोलायचं. काय करणार, चार चौघात जेव्हा वावरतो तेव्हा लोक अतिशय आदराने वागतात माझ्याशी. आदराने का भीतीने? आदरयुक्त भीतीने. लोकांना असं दरडावून माझा मान ठेवा, आदराने वागा असं म्हणून आदर आणि मान मिळवण्यापेक्षा लोकांनी तो आपणून आपल्याला द्यायला हवा ना. पण लोकांना जर कळत नसेल की आपण कुणाला मान द्यावा तर त्यांना त्याची जाणीव करून आपणच द्यायला हवी. अच्छा, म्हणजे आपण आपलं महत्व स्वतःहून वाढवल्याशिवाय लोकांना ते पटत नाही. हो, म्हणजे लोक मूर्ख आहेत. ऑफकोर्स, नाहीतर सगळेच हर्षवर्धन झाले नसते का? बस रे साले, अरे पुरे किती हा अहंकार. अरे का असू नये, सांग ना. नाही का का फोन केला तुम्ही? फोन का केला तुम्ही? तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 तास आग लागली तरी मला फोन करायचा नाही म्हणून. अजून फोन चालूच आहे तुमचा. तुम्ही मला फोन करायचा नाही. माझ्या फोनची वाट पाहायची तुम्ही. मी जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत. क्या बात है, वाह क्या बात है. काय दम भरलाय. तुम्ही मला फोन करायचा नाही. माझ्या फोनची वाट पाहायची. जोपर्यंत मी फोन करत नाही तोपर्यंत. खटक. क्या बात आहे. ती काय मानाची सवय गेली नाही तुझी अजून? अशी अशी करतोस ते काय? सोड आता हे काय फालतूगिरी. कसं करतोस ते असं काय? एकदा अशी तुटली ना मान की कळेल तुला, किंवा अशी अडकून राहील. मग सगळ्यांकडे अशी वाकड्या मानेने बघायला लागेल तुला, किंवा लोक तुला कावळा म्हणतील. कावळा
करून दाखव ना, काय करतो दाखव ना. चल. हे काय करतो? गपोस रे दाखव ना काय करतो. मग कसं करायचं असं? काय काय गरज होती तुम्हाला असं करण्याची सर? म्हणजे तो स्वातीला काही सांगून भडकवत असतो आणि तो जे सांगतो त्याला ती बळी पडते. त्यामुळे हल्ली आमच्यात संवाद कमी आणि वाद जास्त होतात. काल तर माझ्याकडून कधीही घडू नये ते घडला. मी हात उगारला स्वातीवर. काय? शी, मलाच लाज वाटते स्वतःची. आणि त्याचा राग तुम्ही अनिलवर काढलात. काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे मी अनिलला मारलं हे आवडलं नाही का तुम्हाला? पटलं नाही सर. तुम्ही अविचाराने कृती केलीत. तुम्ही हात उचलल्यावर त्यांनी तुम्हाला काही केलं असतं तर? निर्दयी माणूस येतो. आणि सर तुम्हाला काही झालं असतं ना तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकले नसते. म्हणून मग हे असंच सहन करत राहायचं का? रोज उठून स्वतःला हाच प्रश्न विचारायचा कंटाळा आलाय आता मला. आणि म्हणूनच यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. पर्याय दोनच उरतात. एक, जसं आहे तसं सहन करत राहायचं. आणि दोन, अन्यायाला प्रत्युत्तर दे. चर्चा नको, कृती हवी अशी वेळ. पटतंय सर मला. पण हे सगळं माझ्यासाठी ठीक आहे, तुमच्यासाठी नाही. सर तुमच्या मदतीने, विश्वासाने, आधाराने मी इथवर आले. आणि माझ्या चुकीमुळे मला हा आधार गमवायचा नाहीये सर. विनाकारण तुम्हाला आणि स्वातीताईला त्रास होईल असं काही घडायला नकोय मला. सर माझ्या पुढील आयुष्यातही मला तुमच्या आधाराची गरज आहे. वाईट वाटून घेऊ नका मॅडम, पण तुमच्या नवऱ्याला प्रतिकार करण्याची ताकद आता तुमच्यात राहिली नाही हे सत्य. हो, आणि म्हणूनच मी 6-8 महिने हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात? हो याला परिस्थितीपासून पळणं असंही. हो असं म्हणू शकता सर. पण सध्या तेच फायद्याचं आहे, हिताचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. ये वहिनी, चिन्मय, ऐक ऐक एक मिनिट. वहिनी उभा राहा इकडे. शांतपणे उभा राहा. वहिनी. हा वहिनी, तू काही बोलायचं नाहीस हं? एक अक्षर बोलायचं नाहीस तोंडातनं. ह्याच्याकडे बघा आणि मला सांगा ह्याच्यात काही फरक जाणवतोय का? सांगा, जाणवतोय काय फरक? नाही. नीट उभा राहा रे. असं उभा राहा, सरळ उभा राहा. हात सोड. हां, राहा उभा सरळ. हां, आता बघा आणि सांगा. नीट बघा, निरखून बघा वरपासून खालपर्यंत. इकडे बघ. हां बघ, सांगा. नाही. काही फरक नाही जाणवत आहे? नाही. नक्की? नक्की? हो हो 100%? हो. करेक्ट. ह्याला जसा नेला होता तसा तुमच्याकडे परत आणलेला आहे. घ्या तुमचा नवरा. उभा राहा इकडे. क्या बात आहे. अरे काय भाग्यवान आहेस तू. काय गोड हसणारी बायको मिळाली तुला. वा. बर चल, तू आता आराम कर, मी निघतो. तू कुठे निघालायस? मग मी काय करू? अरे तू आमच्याशी गप्पा मार. नाहीतरी आल्यापासून निवांतपणे बोललायस माईशी. करेक्ट. माई आल्यापासून ह्याच्याशी बोलून बोलून बोलूनच जाम कंटाळा आलाय. ते मला तुझा कंटाळा आलाय. चल निघ. तोंड काळा कर. चल, गेट लॉस्ट. चल बाय बाय. माई येतो. ए
इथे उभा राहा.